हाय हॅलो नमस्कार, प्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण सोलापूर पद्धतीने मटन सुक्का मसाला बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी बघा मी इथे काही हे काढून घेतलेले आहेत। तर इकडं मी मटन शिजवून घेतलेले आहे। 4 शिट्टीमध्ये शिजवून छान घेतलेले मटन अशा पद्धतीनं व्यवस्थित शिजवून घेतलेले आहे। आणि ह्याला फक्त हळद आणि मीठ लावूनच मी शिजवून घेतलेलं होतं। आणि इकडे बघा मी इथं बेडगी मिरची अशा पद्धतीनं भिजायला घातलेली होती। एक 5 ते 10 मिनिट झालं मी भिजायला घातली होती। तर आपल्याला नॉर्मल पाण्यामध्येच ही भिजायला टाकली होती मी। तर 4 मिरच्या मी भिजायला टाकलेल्या होत्या आणि कलर छान येतो ह्याच्यामुळे म्हणूनसाठी मी बेडगी मिरची भिजायला टाकलेली होती। आणि हे इथं तीळ घेतलेलं आहे मी, हे थोडंसं भाजून घेतलेलं आहे। 2 चमचे तीळ घेतलेलं आहे आणि इकडं 15-16 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे आणि खोबरं अशा पद्धतीनं काप केलेले आहेत बघा मी हे काप करून घेतलेले। आणि इथं आल्याचा छोटासा तुकडा घेतलेला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेले, कांदा घेतलेले, 3 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे मी असे उभे कापून घेतलेले आहेत। आणि इकडं टोमॅटो घेतलेला आहे, एक थोडंसं मोठ्या साईजचं टोमॅटो आहे। तर आपल्याला हे खोबरं, कांदा आणि टोमॅटो हे भाजून घ्यायचं आहे। आपल्याला एक एक करून भाजून घ्यायचं आहे, सर्व एकत्र भाजायचं नाही आहे। तर मी भाजून घेते आणि दाखवते तुम्हाला। तर इकडं बघा मी कढई तापवायला ठेवलेली आहे, कढई गरम झालेली आहे। तर मी छोटासा 1 चमचा तेल टाकलेलं आहे, 1च चमचा तेल टाकलेलं आहे मी। आणि आपल्याला सुरुवातीला खोबरं भाजून घ्यायचं आहे, जे आपण काप करून घेतलेलं खोबरं होतं ते खोबरं मी टाकून घेतलं आहे। छान लालसर होईपर्यंत खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे। तर इथं खोबरं भाजून घेतलेलं आहे बघा मी। आणि मी आता कांदा टाकून घेतलेला आहे, अजून थोडंसं तेल टाकून घेतलं आणि मी त्याच कढईमध्ये कांदा पण परतून घेते। छान आपल्याला लालसर होईपर्यंत कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे। मी मोठाच गॅस करून घेतलेला आहे। कांदा भाजायला गडबड करू नका, कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आणि पटकन भाजला जावा म्हणूनसाठी मी थोडंसं मीठ टाकून घेते याच्यामध्ये। तर हे बघा ह्या कलरवरती आता मी कांदा भाजून घेतलेला आहे, थोडंसं मीठ टाकून घेतलं होतं मी। आता याच्यातच मला लसूण टाकून घेते मी, लसूण पण भाजून घ्यायचं आहे। आणि जो आल्याचा तुकडा आहे तो पण टाकून घेते आणि हे मिरच्या पण टाकून घेतल्यात मी याच्यामध्ये। छान आता हे एकत्र भाजून घ्यायचं आहे। तर आता मी कांदा, मिरची, लसूण, आलं काढून घेतलेलं आहे। आता थोडंसं आपल्याला टोमॅटो परतून घ्यायचं आहे। टोमॅटो काय नाही जरी भाजून घेतलं तरी चालतं, पण थोडंसं भाजून घ्यायचं म्हणजे चव चांगली लागते। तर हे बघा असे डाग पडेपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं टोमॅटो। आता हे भाजून घेतलेले आहेत मी, काढून घेते। आधी छान डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे व्यवस्थित, काढून घेते मी आता। तर हे बघा मी मसाले छान भाजून घेतलेले आहेत सगळे। तीळ मी पहिलाच भाजून घेतलेले होते, त्यामुळे आता काही भाजलेले नाही मी तीळ। आणि आपल्याला मिरच्या पण मिक्सरमध्ये असेच टाकायचे आहेत। हे पाणी पण टाकून नाही द्यायचं मिरचीचं, आपल्याला मिरचीचं पाणी पण त्यामध्येच मिक्स करायचं आहे। ह्या हिरव्या मिरचीचं फक्त देठ काढून घ्यायचे आहेत आणि बाकीचं सगळं आपल्याला एकदमच मिक्सरमधून सगळं वाटून घ्यायचं आहे। थंड झाल्याच्या नंतर मी वाटून घेते आणि दाखवते तुम्हाला। तर हे बघा मी मसाला वाटून घेतलेला आहे, किती छान कलर आलेला आहे बघा। मी मिरच्या टाकल्यामुळं असा सुंदर कलर आलेला आहे। तर आपण आता फोडणी करायला घेऊया। तर त्याच कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल आता गरम झालेलं आहे। तर मी हा मसाला जो आपण वाटलेला होता ना तो मसाला टाकून घेते तेलामध्ये। तर सुरुवातीला आपल्याला गॅस मोठा करायचा आहे, छान मसाला आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। मी सगळा मसाला टाकून घेते याच्यामध्ये। तर व्यवस्थित असा मसाला छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये, चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला छान मसाला भाजून घ्यायचा आहे। कलर बघा किती सुंदर आलेला आहे। ह्या कलरमुळेच मी बेडगी मिरची मिक्स केलेली होती याच्यामध्ये। आणि मिरची भिजवूनच ठेवा, एक 5 ते 10 मिनिट जरी भिजवलं तरी पटकन भिजून मिक्सरमध्ये वाटले तरी छान कलर येतो आपल्या मसाल्याला, वाटणाला मस्त कलर येतो। तर अशा पद्धतीनं आपलं साधं सिंपल गावठी पद्धतीनं मी मटनचा मसाला सुक्का बनवते। तर आमच्या सोलापूरच्या पद्धतीनं बनवते मी, असंच सोलापूरला पण छान बनवतात, खूप छान टेस्ट येते। तुम्ही पण बनवून बघा, नक्की आवडेल तुम्हाला पण।
आणि जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला. आणि व्हिडिओ शक्यतो पूर्ण बघत जावा. आता छान आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर इथं बघा या स्टेजला आपल्याला मसाला भाजून घेतलेला आहे. अजून थोडा वेळ आपल्याला 1-2 मिनिट अजून परतून घ्यायचं आहे. तर खाली चिटकू नये म्हणूनसाठी मी जे मटण शिजलेलं पाणी आहे ना तेच मी टाकून घेते याच्यामध्ये, कारण खाली कढईला लागू नये. अजून व्यवस्थित आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे. अजून 1-2 मिनिट परतला गेला तर छान टेस्ट येते. तर इथे बघा कढईने तेल सुटलेलं दिसतंय मसाल्याच्या. मी मीडियम गॅस करून पूर्ण मसाला तळून घेतलेला आहे व्यवस्थित तेलामध्ये. आणि मसाले जे आपल्याला आवडतात ते टाकू शकता तुम्ही, पण इथे मी फक्त आपला सोलापुरी काळा मसाला घेतलेला आहे आणि इथं लाल मिरची पावडर घेतलेली आहे. तर मला बाकीचे मसाले वापरण्याची काही गरज नाही असं वाटतं, त्यामुळे मी काही मसाले वापरलेले नाही आहे दुसरे. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही बाकी मसाले वापरू शकता. गरम मसाला, मटन मसाला वगैरे वापरू शकता इथं, पण मला शक्यतो मसाले आवडत नाही. जे मी सोलापुरी काळं तिखट जे आहे तेच मी टाकते. खूप छान टेस्ट येते या मसाल्यामुळे. तर पूर्ण मी मिक्स करून घेतलेला आहे हा मसाला. छान भाजला गेला आहे मसाला. तर एकूण मी 5 ते 7 मिनिट छान मसाला परतून घेतलेला आहे पूर्ण. आणि बघा कढईने तेल सुटलेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये मटण मिक्स करून घेऊया. सगळं मटण टाकून घेते मी याच्यामध्ये. मी अर्धा किलो मटण घेतलेलं होतं. सर्व मटण टाकून घेते मी. मटण छान परतून घेऊया आपण. तर तुम्हाला असंच जर ठेवायचं असेल तर असंच तुम्ही छान अजून 1-2 मिनिट झाकण ठेवून चांगली वाफ काढून घेऊ शकता. आणि जर तुम्हाला थोडंसं ग्रेव्ही हवे असेल तर थोडंसं पाणी मिक्स करू शकता तुम्ही. मी तर मटण जर शिजलेलं पाणी आहे ना मी तेच पाणी टाकून घेणार आहे. थोडीशी ग्रेव्ही हवी आहे मला. तर इथं मी मिक्स करून घेते. थोडीशी दाटसर ग्रेव्ही अशा पद्धतीनं केली की खूप छान चव लागते मटणची. अजून थोडंसं 10 मिनिट अजून मी याला वाफ काढून घेणार आहे छान. थोडंसं दाटसरपणा अजून येईस्तोपर्यंत मी ठेवणार आहे गॅसवरती. मीडियम गॅसवर ठेवायचे. तर इथं मीठ चेक करायचं आपल्याला. जर मीठ कमी पडत असेल तर इथं मीठ टाकून घ्यायचे. तर आता मी 1-2 मिनिट इथं झाकण ठेवणार आहे. अशा पद्धतीने थोडंसं उघडं ठेवूनच आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आणि 2 मिनिट एक वाफ काढून घेते मी. तर इथे झाकण काढून बघते मी. तरी बघा किती छान तवंग आलेला आहे. कट छान आलेला आहे वरती. मस्त कलर आलेला आहे भाजीला. थोडीशी मिक्स करून बघूया आपण. हे बघा खूप छान दाटसरपणा आलेला आहे. मस्त झालेली आहे भाजी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप मस्त झालेली आहे. कोथिंबीर टाकून घेते वरून आता. खूप छान कलर आलेला आहे. तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या. आणि कमेंट करून सांगा नक्की की कशी झाली आपली सोलापुरी पद्धतीचं मटण मसाला. धन्यवाद.